टॉस जिंकले गोरसे संघ. प्रथम दर्शनी क्षेत्रक्षय स्वीकारायला आमंत्रित केले फलंदाजीला टेंबोली संघाला. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. एक यंग टॅलेंट अपकमिंग स्टार कॉमेंटेटर ऐकूया आपण करण काळन यांना. थँक्यू सो मच. चल या पण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ झाला गेला विथ द बॉल अँड विथ द बॅट. सूरज केणे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ऋषीभाऊ केणे यांच्या शुभस्य आपण त्यांना सामनावीरचं पारितोषिक देतो. थँक्यू. वा 70-70 लाईव्ह सध्या आपल्याला चंद्र दाखवत आहे. थँक्स टू कॅमेरामॅन गौरव. चंद्र आहे साक्षीला. येस चला थोडस फास्ट करा आपण. सगळ्या टीम्सला विनंती आहे. नाहीतर आता 70-70 आपल्याला चंद्र दाखवते. थोड्या वेळानंतर सूर्य दाखवतील. कम ऑन. गोरसे बीट्स अगेन्स्ट टेंबोलीमध्ये या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. टॉस लागल्या गोरसेच्या बाजूने. फिल्डिंगचा डिसिजन. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. प्रतीक पाटील आणि विरेश पाटील या आघाडीची पारंपरिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये विरेशने जबरदस्त बॅटिंग केली. प्रतीकने स्टार्ट दिला होता. त्याची विकेट आली. देन बराच काही क्लायमॅक्स त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग ऑर्डर मध्ये मनीष खेळला पण महत्वपूर्ण क्षणाला त्याची विकेट. देन मोनीशची विकेट. देन आलेला आदित्य. त्याचा बॅट मधून आलेला जो एक षटकार होता 4th ओव्हर मधला तिकडून मॅच फिरली होती आणि तो सामना जरूर टेंबोलीने खिशात नेला. आता समोर कडबा आव्हान. नेहमीचे संघ समोरासमोर येत असतात. आज या रजनीमध्ये बदलापूरच्या स्वर्गीय इंद्रोदय सम्राट चषकाच्या निमित्तानं गोरसे बीट्स अगेन्स्ट टेंबोली. पहिला बॉल पवन केणे. बॅकफुटला थांबला होता प्रतीक. कट करायला गेले होते. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. तीन वाजून 2 मिनिटांनी या मॅचला आपण सुरुवात केली. समोर दिला मिड ऑफ आत. लॉफ्ट करत असताना लॉंग ऑफचा बाहेर चौकार. हलका पुढे पडला. रेंज मध्ये गेला प्रतीकचा. मागचा जो बॉल होता हलका राईट झाला. थोडासा लांब इकडे लांब ठेवायचा होता पण त्या लाईन मध्ये प्रतीक आलाय आणि चांगल्या पद्धतीने लॉफ्ट करत असताना लॉंग ऑफचा बार. काही चर्चा सध्या मिड ऑफच्या फिल्डर करत आहेत. कपिल पुढचा बॉल. ओहो वेग चांगला होता. हलकी अपील आहे बिहाइंड द विकेट. शॉर्ट थर्ड कडून गलीचा फिल्डर कडून. मात्र विकेट किपर आणि बॉलरला माहित होतं इकडे संपर्क कोणताही झाला आणि ऑफस्टंपचा फार जवळून गेला. शेवटी बॅटचा शिरा उघडला होता प्रतीकने. समोर ड्राईव्ह करायला गेले होते जमलं नाही. बॅकफुटला थांबलाय. कट करायला गेले. मोठा टर्न. ड्रिफ्ट फार चांगल्या पद्धतीने पवन केणेचा बॉलला भेटते. आताची पा थोडासा बाहेर आणि देन तिकडून देखील बॉलला बराच बाहेर काढलाय. सफल झालेत. अराउंड द लेग पोल्ड. विकेट डाऊन. पहिला धक्का सफल झाला. खोलात आला. ॲक्युरेट आला. लेग स्टंप्स इन लाईन. 4ला पहिला धक्का. मागच्या मॅच मध्ये चौकार मारला होता प्रतीकने. देन त्याची विकेट गेली होती. इकडे चौकार आला आणि आता त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पवन केणे. ॲक्युरेसी आपण पवन कडून पाहत आहोत. एक मात्र बॉल जो समोर पडला होता लॉंग ऑफला चौकार आला होता. देन एकही बॉल प्रतीकच्या रेंज मध्ये दिला नाही. जी काय रेंज आहे प्रतीकची जो हिटिंग झोन आहे
त्यामध्ये एकही बॉल पवनने आतापर्यंत टाकला नाही आणि एक चौकार येऊन 3 डॉट टाकून 5व्या बॉलवरती प्रतीकची विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मनीष. ही मॅच देखील इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षक आताही जरी 3 वाजून गेले असले तरी 70-70 लाईव्ह द्वारे बरेचसे प्रेक्षक आजही आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आहे. पवन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आणि समोरून आलेला मनीष आता असेल स्ट्रायकिंग एंडला. मिड विकेट आहे. देन कव्हर्सला आताही फिल्डर टिप एक्स्ट्रा कव्हर एक्झॅक्ट. थोडस त्याला स्वीपर कव्हरला आणतायत. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. पवन रिव्हर्स स्वीप गॅप मधून बॉल चालला डीप थर्डला. आता वेगाने चालला आउटफील्ड फास्ट आहे. सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. षटक पहिलं संपलं आणि टेंबोलीचं धावफलक 8 for 1. 8 धावा 2 चौकार आले. एक मनीषकडून आला आणि एक प्रतीकडून आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप बॅटवरती आला बरोबर. मिडल झाला बॉल आणि गलीमधून निघून गेलाय. मोमेंट चांगली होती बॅटरची आणि जसा बॉल पाहिजे होता बॅटरला ऑप्शनचा बाहेरच तिकडे पवन कडून आला होता तो बॉल. आज आपण पाहतोय 1,00,000 प्रेक्षकांनी आज या स्पर्धेमध्ये हजेरी लावलेली आहे. आताही करंट स्पेक्टेटर्स आपण विचार केला तर 700 प्रेक्षक आताही या मॅचचा आनंद घेत आहेत. 1,00,000पेक्षा जास्त आतापर्यंत या रजनीमध्ये प्रेक्षकांनी हजेरी लावलेली आहे. थँक्स टू ऑल स्पेक्टेटर्स. सगळ्याच प्रेक्षकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. इथे आताही बरेचसे प्रेक्षक आहेत ज्यामधले काही गोरसे बीचे फॅन आहेत, ज्यामधले काही टेंबवलीचे फॅन आहेत, ज्यामधले काही बावले बीचे फॅन आहेत आणि काही न्यूट्रल आहेत. काही रातोरात मालामाल व्हायला आलेत. त्यांचे आपण स्वागत करू. युवराज सिंग स्टँडच्या मागे मोठी उलाढाल. 8 धावा. षटक पहिलं संपलं आणि एक विकेट देखील आहे. सेकंड ओव्हर. गोरसाई बीचा लसित मलिंगा. कपिल ऑन बॉलिंग मार्क. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये ज्या काही शक्कल लढवल्या जातात आणि ह्या ज्या टीम्स आहेत या नेहमीच ऑलवेज बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमधून स्पर्धात्मक खरं तर सध्याचं युग आहे. हे जे मॉडर्न टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि या संघांमधून आपल्याला मॉडर्न डे टेनिस क्रिकेटर्स मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात ज्याने उत्तुंग भरारी घेतल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साईडला बॉल झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. स्क्वेअर लेग मध्ये एक्झॅक्ट चांगली फिल्डिंग. थ्रो पा रॉकेट आलाय. थोडासा मागे होता पण सूरजने योग्य त्या वेळेला मागे जाऊन तो कव्हर केलाय. सिंगल सोबत धावा संख्या आपण पाहतोय 9. प्रोजेक्टेड स्कोर फक्त 31 दाखवतोय. मागचा सामना लो स्कोर होता तरी देखील 4th ओव्हरमध्ये मॅच आली होती. फक्त 31 धावांचं आव्हान होतं. नॉट आउट योगेश सूरजने त्या धावा चेस केला मात्र त्यांना 19-20 बॉलचा सामना करावा लागला होता. ऑन साइडला स्वीप करायला गेले होते मात्र हा जो कपिलचा बॉल मनीषच्या बॅटवरती आला नाही. राऊंड विकेट. बॉलला भरपूर इकडे बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं होतं मागच्या बॉलला कपिलला. इंटरेस्टिंग बॅटल आहे. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर उभे आहेत बॅटर. पुन्हा सेम रिझल्ट. मागचा जरूर बॉडीला आदळला. आताच जर थेट गेलेला निघून सूरजकडे जे विकेट किपर आहेत वेगवान गोलंदाजासमोर क्लोज किपिंग करत असताना सूरज शेवटपर्यंत बॉलची जी मोमेंट त्याने ओळखली होती पण ते बॅटरला ओळखता आली नाही. पडल्यानंतर नॅचरल अँगल. कपिलचा बाहेर निघणारा बॉल. भरपूर शफल क्रॉस बॅटेड फ्लॅट झाला बॉल. स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती चौकार. फास्ट शफल झाला आणि देन अक्रॉस गेलेले मनीष. स्क्वेअर लेग खाली आहे पहिल्या टप्प्यावरती. हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला दिलीपजी बैकर साहेब यांच्या कटआउट लाईट करत असताना चौकार. 4 धावांनी स्कोर 13. 2 बॉल बाकी आहेत. 5 धावा 4 बॉल मध्ये आलेल्या आहेत. अटॅक करायला जाईल. चान्स घेईल मोठ्या फटक्यासाठी मनीष. थोडासा लांब ठेवला बॅटचा थोडा वरती. देन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्टला चान्स आणि इकडे कपिल आता सॉरी बोलत असेल मनीषला. डायरेक्ट केलंय पण स्टंपला नाही मनीषला केलंय. पेस व्यवस्थित ओळखता आला नाही. थोडी बॅट अगोदर फिरली होती. बॉल जिकडे मारायचं होतं तिकडे गेला नाही. शेवटचा बॉल. शफल ऑन साइडला टर्न करायला गेले मात्र सूरज थोडासा अगोदर मागे गेला होता. जो स्टार्ट त्याने घेतला होता विकेट किपरने कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही. डॉट आला. स्ट्राईक आता
नेक्स्ट ओव्हर मध्ये असेल ती वीरेशकडे. षटक संपन्न होतात 2 आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 13-1. पहिल्या दिवसापासून ऑनलाईन 70-70 द्वारे स्वर्गीय इंद्रोदय सम्राट चषकाच्या प्रत्येक संध्येमध्ये प्रत्येक रजनीमध्ये प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. तितकेच प्रेक्षक मला पहिला दिवस आताही आठवतोय जेव्हा मोठ्या संख्येने इकडे आपण बघितलं असेल ओपनिंग सेरेमनी. वामनजी म्हात्रे साहेब असतील, दिलीपजी बैकर साहेब असतील, बहारामजी कांबरी साहेब असतील, मंगेशजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब, सहभागीमध्ये सविताजी धुळे वहिनी, या सर्वांच्या उपस्थितीत आपण जो भव्य दिव्य उद्घाटन सोहळा बघितला तेव्हापासून प्रेक्षक पहिल्या मॅच पासून आहेत. आणि हे जे मैदान आहे खरं तर या मैदानाला अगोदर काही कारणास्तव ही जी स्पर्धा होती ती कासगावच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार होती. ते फॉर्मवरती देखील ठिकाण टाकलं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा तो मॅनेजमेंट टीमने डिसिजन घेतला, कारण या मैदानाचं जे वैभव आहे, जो काही वारसा आहे, जो काही इतिहास आहे, तो आताही जपला गेलेला आहे. आणि त्यामुळे या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन एक नातं आहे आणि इकडे प्रेक्षक दरवर्षी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मागच्या काही पर्वांमध्ये स्पर्धा थोडी थांबली होती काही कारणास्तव, पण पुन्हा एकदा ते स्वप्न आणि या पर्वामध्ये मोठ्या थाटा माटात ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. आजची रजनी तर सोने पे सुहागा, मेनूचा डान्स आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या 8 महासत्ता. 6वा सामना टेंबोली आणि गोरसे बी खेळते. किशोर मुकादम आलेत, 1 धाव आली आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतो मनीष. खोलात बॉल, फार वेगाने किशोर आलाय नॉन स्ट्राइक एंडला. चान्स तर होती पण तिने घेतली नाही. सूरज सांगत होते डायरेक्ट हिटला जायला पाहिजे होतं किशोर तू. लेग बाईट्स, 1 धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 15. जी बॉलिंग मागच्या मॅच मध्ये चेंज मळवली बीटच्या अगेन्स्ट बावाले बीने केली होती, इकडे टेंबोलीच्या अगेन्स्ट गोरसे बीचे बॉलर्स करत आहेत. ही खेळपट्टी नाहीये, ही खेळपट्टी मागच्या काही रजनींमध्ये फलंदाजांसाठी नंदनवन होती. खोऱ्याने धावा येत नव्हत्या, त्या वाहत होत्या. मागच्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी धावसंख्येला तो फुल स्टॉप आपण पाहतोय. थोडासा लेट झाला बॅटर, पोल खेळलाय हवे त्या बॉल मिड विकेटला. पहिल्या बाउन्स वरती कव्हर थ्रो, थोडासा वाईड आलाय. धावा 2 झालेला तिकडे आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 17. 17 धावा धावफलकावरती. जबरदस्त फिल्डिंग डीप मध्ये. यस अंपायर, नो बॉल साठी, रनआउट साठी. ओके, अंपायर रेफर. टीव्ही अंपायर. ऑन स्क्रीन डिसिजन, बॅटर आउट. बॅट हवेत होती आणि टीव्ही अंपायर कडून सिग्नल आलेला आहे. चला नवीन बॅटर लवकर. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 17. 17 धावा धावफलकावरती. 2 रन्स कंप्लीट आहेत अंपायर बरोबर. देन थर्ड साठी धावत होता, पुन्हा माघार येत असताना मनीषची विकेट गेली आहे. आदित्यची एंट्री ॲट नंबर 4. ऑफ स्ट्राईक सध्या असतील. किशोरचं हे षटक. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या त्या फक्त 8च. देन आपण सेकंड ओव्हर कपिल कडून बघितला त्याहून कमी इकॉनॉमिकल फक्त 5च. आणि इकडे आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉल मध्ये 4 धावा गेलेल्या आहेत. जरी 3:30 वाजले असले तरी आताही प्रेक्षक 700च्या वरती प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे ब्रह्म मुहूर्तावर तुमचं सर्वांचं. बॅकवर्ड स्क्वेअरकडे बॉल, डीप मधून फिल्डर फार वेगाने. हा जो क्षेत्ररक्षक आहे जबरदस्त फिल्डिंग ऋषभ. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फिल्डिंग त्याने केले. या मॅच मध्ये आणि या डावामध्ये आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावा 18. बॉल बाकी या षटकातील अजूनही 2. आदित्य
स्लॉग हिटर आहेत. स्लॉग हिटिंग बराच वेळा त्याने केले आणि आता अकॉर्डिंग टू सिच्युएशन धावा पाहिजेत, स्लॉग हिट पाहिजेत. जाणार आहे चान्स घेईल नो डाऊन. किशोरचा पुढचा बॉल जोवे लिगामेंट. अवेट खेळला एक्स्ट्रा कॉयचा गॅप मध्ये बॉल चालला. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला तिकडे. डबलला चान्स. ओहो किशोरला असं वाटलं तिकडे डायरेक्ट हिट होईल पण झालं नाही. बॉल त्याने पकडला नाही. ओव्हर थ्रो. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही बॅटर्सने आणि 3 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 21. 21 धावा. शेवटचा एक बॉल या षटका दिला आणि आता आला विरेश. विरेशने मागच्या मॅच मध्ये एका बाजूने एक किल्ला लढवला होता, शेवटपर्यंत लढला होता. अकॉर्डिंग टू सिच्युएशन बॅटिंग केली होती आणि सध्याची सिच्युएशन सांगते तुम्हाला करायचा अटॅक. लास्ट बॉल. इकडे व्यवस्थित संपर्क नाही. ठीक आहे गरंगतोय भोवऱ्यासारखा बॉल सिली पॉइंटला आणि इकडे इकॉनॉमिकल ओव्हर पाहायला मिळाले. वा डिसिप्लिन बॉलिंग प्रत्येक बॉलर कडून. डबल डिजिट मध्ये धावाच गेला नाही. पहिल्या ओव्हर मध्ये पवन 8, सेकंड ओव्हर मध्ये कपिल 5 आणि किशोर कडून फक्त आल्या त्या देखील 8 धावा. ओव्हरऑल 21. 21 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. राईट टाइम. 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटक टाकलेत थँक्स टू गोरसे बी. सगळ्या प्रोफेशनल्स टीम आहेत. ग्रामीण क्रिकेट जरी खेळत असल्या तरी ऑलवेज व्यावसायिक स्तरावरती यामधले बरेचसे खेळाडू खेळत आलेले आहेत. जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा खेळता, जेव्हा जेव्हा बराच ट्रॅव्हल करून तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पोहोचता, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. वेळेचं बंधन हे प्रत्येकी स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आलेलं आणि योग्य त्या वेळेवरती डाव संपवावा आपल्याला लागणार आहे. अन्यथा स्लोवर रेटमुळे बसते पेनल्टी. काकडवालचं नामवंत खेळाडू रोशनजी हे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत करूयात. पावली बीच चाहते आता इथे उपस्थित आहेत. लास्ट ओव्हर सूरज आलाय. आदित्यकडे स्ट्राईक आहे. 3 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या. 21 वरती टेंबोलीचं धावफलक आहे. इकडे 15 ते 20 पाहिजेत. लास्ट ओव्हर मध्ये ऑन ट्राय केला. लॉंगला बॉल चालला. फिल्डर टीम मधून डबलला चान्स घेत आहेत. विरेश धावतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इकडे काय झालंय, सूरजला नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील संधी होती बट सूरजने ट्राय केलं की आपण आदित्यला चान्स घेऊया. तिकडे स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, त्यामध्ये 2 झालेले आहेत. 2 धावांसोबत स्कोर सध्या 23. 23 धावा. बॉल बाकी 5. 35 प्लस झाले. टेंबोलीकडे देखील चांगली बॉलिंग आहे. संदेश खेळण्याच्या पद्धतीनं जेव्हा टॉस उडाला होता बऱ्याच वेळेला आम्ही समोरासमोर खेळलेलो. मॅच चांगली होईल हे जरूर तो मिळालं होतं पण सध्याच्या घडीला टेंबोलीला रन्स पाहिजे. पेस ऑफ. मागचा पेस ऑन होता, चांगला वेगाने टाकला. आताचा पेस ऑफ केला, कमी गती आणि देन पडल्यानंतर जी काही बॅटची मुवमेंट अगोदरच झाली होती आणि आदित्यला समजलं पेस ऑफ होता. बॉल टॉस झाला होता पण ते कधीही जेव्हा बॉल मागे गेला विकेट कीपर जातात. पुढचा बॉल वेगवान होता. बॅटचा हात लागला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चालला. डीप मधून ऋषभ वेगाने डबलला चान्स. बॅटर्स घेतील, त्याला द्यायची नाही. ओव्हर थ्रो मागून बॅकअप. संदेशने डायरेक्ट हिटला चान्स घेतले. पुन्हा येत आहे बॅकअप. धावा पूर्ण झालेल्या त्या 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतो 25. टेंबोलीला स्ट्राईक द्यायचा आदित्यलाच, त्याला मिळते आणि दुसऱ्या बाजूने गोरसेला स्ट्राईक द्यायची नाही, त्यासाठी ते डायरेक्ट हिटला जरूर गेले होते, नाही झालं ते. बॉल बाकी 3. 25. 25 धावा आतापर्यंत. पुढचा बॉल सूरज. ओहो पेस ऑफ वन्स अगेन. 4 मुंड्याची हलकी अपील आहे आणि शेवटी आता अंपायर देखील सांगतात, बॅटरने सांगितलं शोल्डरला बॉल ब्रश झाला होता. 2 फार वेगाने टाकले. दुसरा आणि चौथा बॉल अल्टरनेट टाकत आहेत. पेस ऑन, एक पेस ऑफ. 5वा बॉल. ओहो आता रेडी होता, कदाचित फास्ट येईल कारण पहिला आणि तिसरा वेगाने आला होता पण 5वा नाही आला. हा जो माइंड सेट, माइंड गेम, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे या क्रिकेट खेळामध्ये ऑलवेज आपण बघितलं आणि सध्या तरी बॅटरला रीड करून सूरज बॉलला डिलिव्हर्ड करतोय. शेवटचा एक बॉल. धावा आतापर्यंत आपण पाहतोय 25. पाहूया टार्गेट काय सेट होणार आहे. फुल टॉस वेगाने होता. मिस टायमिंग. काव कॉर्नरात, काव कॉर्नरात. ओ कॅच ड्रॉप. पवन कडून हे चित्र फार तुम्हाला कमी पाहायला मिळेल पण आता इकडे झालंय. 2 धावा आल्या आणि अशा पद्धतीने टेंबोलीचा डाव संपलेला आहे. 27 ला 2.
बॅटिंग साईडने इकडे जरूर रिव्ह्यूची मागणी केली पण कदाचित पॅव्हलियनला डिसिजन माहित असावा. टीम एम्पायर चेक करतील. वेस्टायसाठी घेतलाय. राहुलजी चव्हाण सर आणि ओमकार शेट्टे सर यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. A1 जोडी आहे. महत्वपूर्ण जबाबदारी राहिली आहे सर कारण मॅक्स सर डिपिंग फुल टॉस आणि टीव्ही अंपायरचा सिग्नल आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो दोनच धावा. 27 ला डाव संपला आणि टार्गेट आहे गोरसे बी समोर 28. कुठेही जाऊ नका. दुसरा डाव येतोय. जी गोलंदाजी गोरसे बी ने केली तीच जर इकडे टेंबोलीकडून आपल्याला पाहायला मिळाली तर कदाचित मॅचची रंगतता वाढेल. क्लायमॅक्स लास्ट ओव्हर पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल आणि हीच मॅच रंगवण्यासाठी पुन्हा एकदा आवाज असेल जो या सीझन मध्ये डीडी स्पोर्ट्स ISCPL सारख्या मोठ्या स्टेज वरती आपण ऐकलाय आणि ऑलवेज जोवेलीकरांचं प्रेम त्यांच्यावरती फार पूर्वीपासून राहिलं. जेव्हापासून या स्पर्धेची सुरुवात राहिली तेव्हापासून मंगेशजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब आणि ऑल आमचे मॅनेजमेंट सगळ्यांचंच प्रेम मच्छिंद्र पाटील सरांवरती राहिलंय आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये पूर्वीपासून त्यांना पण ऐकत आलेलं. ऐकूयात रायगडचे मुलुक मैदानी तोफ मच्छिंद्र पाटील सरांना. रॉयल निंजा चोवेली पाड्याचा शायनर हऱ्या वराडे. बहुत बहुत शुक्रिया केकी, बहुत बहुत शुक्रिया राहुल जी और बहुत बहुत शुक्रिया ओमकार जी शेट्टे. सभी का स्वागत है. रुक करके फिर एक बार मैदान के बड़ा मुकाबला मैदान पर खेला जा रहा है और इस मुकाबले की चर्चा हमने अभी पहले भी की थी. बेखौफ टेम्बिवली और बहुत ही बड़ी टीम मैदान के ऊपर घोर सही इनके बीच में चलेगा मुकाबला और जीत के लिए टास्क का लक्ष्य. लेकिन क्या टेम्बिवली टीम ने जो 27 रन बनाएंगे पर्याप्त है या फिर नहीं है इसकी भी चर्चा की जाएगी. 28 रन का लक्ष्य का पीछा करेगी घोरसर टीम. भावेश के नामौजूदगी में यहाँ पर ये टीम मैदान पर खेल रही है. पवन के ने इस टीम को हैंडल तो कर रहे हैं लेकिन खेल भी अच्छा हुआ है. लेकिन देखना है टीम जिन्होंने कई साल क्रिकेट की दुनिया पर राज किया और जो टीम हम देख पा रहे हैं उनके विपक्ष में गोरसे टीम, ये भी काफी बड़ी टीम है. दोनों बड़ी टीम मैदान पर भिवंडी तहसील से बिलोंग करने वाली टीम है और इस बदलापुर के तहसील में अपना तहलका मचाने के लिए बिल्कुल तैयार है. चलो मुकाबले का आगाज करें. अंपायर वहां पर जो मौजूद है खेल की रचना शुरू करते हैं और खेल के लिए हम प्रारंभ करना चाहेंगे. सम्मानीय मंगेश दादा धुले साहब, इनके जन्म के शुभ अवसर पर बहुत ही बड़ी श्रृंखला हमारे चेतन जी धूले साथ साथ बाला कामरी, सभी का स्वागत है. करण जी धूले, हमारे छोटा चेतन मास्टर माइंड, महेंद्र जी धूले, सभी का अजय जी, सभी का स्वागत करना चाहेंगे. और रुक करके मैदान के ऊपर 70 तारिक भाई सैयद भाई मंच के ऊपर आ चुके थे, उन्हें भी तशरीफ लाई थी. इस श्रृंखला में आपका भी स्वागत है. जीत के लिए 28 का लक्ष्य. क्या है लक्ष्य बड़ा है? जी हाँ, अगर गेंदबाजी अच्छी है तो लक्ष्य बड़ा भी बनाया जा सकता है. एक गोलसेट टीम के सामने 28 का लक्ष्य, वो भी 24 गेंदों में. क्या ये बड़ा लक्ष्य है? जी हाँ, बड़ा कहा नहीं जा सकता क्योंकि हर यहाँ पर बड़ा लक्ष्य 7.5 के औसत, ये उनके लिए बड़ी बात नहीं मानी में जा सकी. लेकिन देखना खेल है, खेल की भावनाओं से और खेल की गरिमा को मद्देनजर रखते हुए तो मुकाबला बड़ा होगा, हम कामना करते हैं. हम ऊपर वाले से कामना करते हैं बड़ा मुकाबला हो, क्योंकि पिछला मुकाबला एक तरफा रहा, एक तरफा प्यार, एक तरफा मुकाबला हमें बेहद बिल्कुल आसान अच्छा नहीं लगता. अरबिक जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है और सेकंड पर है संदेश केने, साथ ही में सूरज केने और गेंदबाजी में तब्दीली और तेज गेंदबाजी में आते हुए वेदांत आते हुए. वेदांत लेग कट्टर गेंदबाज है, साथ साथ गति को प्रदान करने वाले एक नामी हुनर गेंदबाज है और काफी मशहूर नामचीन गेंदबाज है.
इस बीच मैदान पर तैनात है। फील्ड की रूपरेखा बाहर के बल्लेबाज के लिए एक फ्लाइंग स्लिप लगाई गई है, एक शॉट दरमियान लगाया गया है, वहां पर ही गेंद जा रही है और ये देखिए घूमती भी गेंद निकल रही है। गेंद में घुमाव कितना था और वेदांत यही कह रहे हैं कि गेंद डॉट है तो कहां पर नादानी हो रही है। चेक किया जाएगा। जी हाँ, अंपायर बता रहे हैं। देखना अंपायर तब्दील करना चाहेंगे ओवर स्टेपिंग के लिए। ये अंपायर के पक्ष का है। जीत के लिए टाइस का लक्ष्य, ये गेंद डॉट है या फिर नो बॉल है, ये देखिए अंपायर के इशारे का इंतजार हो रहा है। पहली गेंद है, डॉट तो निकली है। वेदांत की गेंदबाजी का अच्छी रही है और ये नो बॉल। एक तो अच्छी गेंद आई थी, उसमें भी नो बॉल। जी हाँ, अंपायर का सही फैसला, सटीक फैसला अंपायर का। ये उलझन है, फ्री हिट का इशारा अंपायर के किया और ऐसे में फ्री हिट का आना वो भी पावर प्ले में गेंदबाज के लिए खराब संकेत माने जाएंगे। ये फुल टॉस, एक और नो बॉल। क्या ये मुकाबला बहुत जल्दी समाप्त किया जाएगा? जी हाँ, क्योंकि यहाँ पर मिलेंगे 4 रन, 4 + 1 5 और पहली गेंद नो आने के 6 रन मिलेंगे। एक गेंद में 6 रन, खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बाहर आना, यही कहा जा सकता है क्योंकि एक भी गेंद नहीं फेंकी और रन बने 6। क्या बात है, चॉकलेट बॉय सच के डच के, आज उनका अलग ही रुख है। स्वागत है आपका। बदलापुर से काफी प्यार मिला है ओमकार को और अगले दिन में गोवा में उनके कमेंट आप सुन पाओगे। यहाँ से कल रवाना होंगे। हैप्पी जर्नी। टीम का स्कोर 6 रन और ये देखिए अच्छी गेंद थी। आने वाले दिन में दोस्तों सांगेम प्रीमियर लीग देखना मत भूलना, जिस श्रृंखला का आगाज 21 अप्रैल को होगा और 20 लाख का वहां पर इनामी राशि दी जाएगी। देखना मत भूलना इस बार SPL। जी हाँ, सांगेम प्रीमियर लीग, साउथ गोवा की बिगेस्ट टूर्नामेंट इन गोवा। जी हाँ, 6 रन टीम का स्कोर। अच्छी गेंदबाजी, ये देखिए ड्राइव किया गेंद को, आगे आए थे, कैच भी लपक लिया सीधी मिड ऑफ पर और अब बड़ा विकेट मैदान से बाहर। लौटा का बल्लेबाज को और पारी का समापन हुआ। संदेश के ने एक बड़े खिलाड़ी देखिए एक्शन रिप्ले, फुल टॉस किया था, दिशा दी गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद पाए गए। सीधी मिड ऑफ के ऊपर आसान सा कैच दे बैठे। बड़ी उम्मीद थी संदेश कहने से। इससे पहले मुकाबले में उन्होंने क्या धुआंधार बल्लेबाज की थी और उसी धुआंधार बल्लेबाज के आधार पर मुकाबले को खुला भी किया था। खुले आसमान के नीचे खुला मुकाबला। चांद तो खूबसूरत नजर आ रहा है लेकिन सितारे नजर नहीं आ रहे। चारों तरफ धुंधली रोशनी और बीच में यहाँ पर ये मैदान हम देख पा रहे। काफी खूबसूरत मंजर रात के आगोश में, धीरे धीरे लपेटती हुई रात के आगोश में यहाँ पर पहुंचता बा ये खूबसूरत मंजर। स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट, हर एक जुबान पर, हर एक शहर, हर एक गली, हर एक ऑटो स्टैंड, हर एक नगर और हर एक चौराहे पर और महाराष्ट्र के हर कोने में सिर्फ एक ही चर्चा, स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी 2026 के 7वें चरण की चर्चा। चरण सीमा पर मुकाबला होगा नहीं है। आपका टाइम यहाँ पर चल रहा है, 3 मिनट तो ऑलरेडी हो चुके आपके, ध्यान में रखना। 6 कड़ी अनुशासन के लिए श्रृंखला मानी जाती है, इसके लिए नियमों की तौहीन न करें। अगर नियमों की तौहीन करोगे तो आपको दंडित भी किया जाएगा। यही चक्करता काफी बड़ी पैमाने पर श्रृंखला खेली जा रही है। जो बदलापुर की टूर्नामेंट, ये बड़ा शॉट में जाना चाहते थे, गैप मिला, क्या लंबा गैप है? जी हाँ, क्योंकि जो मिड विकेट काउकर के बीच में बड़ा गैप था, लेकिन खिलाड़ी की मैं सराहना करना चाहूंगा, कितनी तेज दौड़ लगाए वहां पर। पीटी उषा की यादों को ताजा किया, अपने लंबे कदमों से गेंद के चर तक पहुंचे, गेंद को उठाया, लेकिन तब तक समय मिला बल्लेबाज को पर्याप्त 2 रन यहां से बनते हुए। पहले गेंद पर 6 रन मिले थे, लेकिन ये वापसी गेंदबाज वेदांत की, जिस वेदांत को पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा गया था। ये भाई वेदांत स्विप किया गेंद को, खलाई के जरिए गेंद को मोड़ दिया और ये गेंद सीमा पार, बेहतरीन सही अंदाज में खेला हुआ, काफी खूबसूरत शॉट। मिलेंगे 4 रन। जी हाँ, 4 के साथ टीम का स्कोर। ये देखिए एक्शन रिप्ले, 7 कैमरे के तरह 70-70 दिखाती हुई स्वीप किया गेंद को। 12 रन 1 विकेट के नुकसान पर जीत के लिए 28 का लक्ष्य। हमने पहले जिक्र किया था कि ये बड़ा लक्ष्य है या फिर नहीं है, लेकिन हमने कहा था कि बड़ा लक्ष्य नहीं है, क्योंकि 4 के मुकाबले में 28 का लक्ष्य
कम से कम 40 होना चाहिए था। 10 की औसत बेहतरी मानी जाती है लिमिटेड सीमित क्रिकेट ओवर में। कदमों का इस्तेमाल, स्टेप आउट हुए, 1 रन जरूर मिलेगा और एक साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा और टीम का स्कोर 13 पर पहुंचता हुआ। ओमकार जी स्वागत है आपका भी। राहुल बोहरा हमारे साथ है। ओमकार ने जगन्नाथ मोदी ट्रॉफी में हमारा पूरा साथ दिया था पूरे दिन, स्वागत है आपका भी। और रायगढ़ ठाणे के मुकाबले में एक अपेक्षित धून वहां पर उन्होंने भी दी थी। 13 पर 1, ये अच्छी गेंद प्लेसमेंट, लेकिन यहाँ पर गेंद को हल्के हाथ से बिल्कुल दिशा देते हुए बल्ला घूमा था हाथों में, लेकिन गेंद में गति कितनी थी। मैदान का ओवर ये काफी खराब तो रहा, जी हाँ खराब रहा, क्योंकि वाइड गेंदे 9 गेंदे फेंकी मैदान ने। लंबा ओवर चला और लंबा ओवर चलने के बावजूद टीम का स्कोर है 14, यानी कि आधा सफर 1 ओवर में तय किया। अब समीकरण बनेगा 18 गेंदे और 14 की आवश्यकता। दोस्तों कल आना मत भूलना, 80 टीमों का शरीक होना और इस श्रृंखला में हर तहसील से यहाँ पर खिलाड़ी पहुंचे हैं। अब 80 टीमें इस श्रृंखला में खेल रही है और 80 × 12 करेंगे तो कुल मिलाकर 960 खिलाड़ी श्रृंखला में खेल रहे हैं। और 960 खिलाड़ियों में से 4 व्हीलर की चाबी लेकर कौन जाएगा 4 व्हीलर में बैठकर काफी शान और शौकत के साथ 7वें चरण की श्रृंखला 7वें संस्करण में कौन बनेगा चैंपियन, इसकी भी चर्चा होगी। मोनीश आते हुए, मोनीश देखना कितनी जिम्मेदारी उठाएंगे। मनीष और मोनीश ये दोनों भाई इस टीम में हैं। क्राउन कप जिनके माध्यम से खेला गया टेम्बली के मैदान पर, ये वही टेम्बली टीम कप पे अच्छा शानदार आयोजन देखने को मिला भिवंडी के उस खूबसूरत मैदान पर। यह फुल टॉस, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद मैदान पर। उम्मीद थी फुल टॉस के ऊपर कई मरतबा बड़े हिट देखते हैं, लेकिन कई मरतबा विकेट भी प्राप्त होते हैं, क्योंकि क्या करे क्या ना करे यह बहुत बड़ा सवाल हमेशा मन में होता है, जहन में होता है बल्लेबाज के फुल टॉस के लिए। और वही गेंद पर डॉट की समाप्ति होती हुई। यश हाफ ट्रैकर, अंपायर का नो बॉल का इशारा जी हाँ हो चुका है। ये दूसरी नो बॉल इस सत्र की और गेंद निकल चुकी है सीमा पर। 4 रन मिलेंगे, यहाँ से 5 रन। जी हाँ मुकाबला खुला किया जा सकता है, खुले आसमान के नीचे 28 रन की चुनौती को स्वीकार करते हुए और टेबल टीम काफी रफ्तार से भावेश पवार के नामौजूदगी में पवन के नेतृत्व में खेलती हुई टीम आगे बढ़ रही है। अच्छा प्रेशर रहा टेबल टीम का श्रृंखला में, अब तक तो अच्छा रहा है, लेकिन इस मैच में क्या कुछ कर पा रही है। और ये देखिए घुमाकर ऑन साइड में गेंद को मोड़ दिया, रन मिलेगा। एक ही 20 रन बनेंगे। अब जीत के लिए महज 8 रन की आवश्यकता। यस राहुल चौहान आइए कमेटी बॉक्स में जुड़ जाए ओमकार चड्डी के साथ अंतिम मुकाबले में। बहुत बहुत शुक्रिया ओमकार जी, हमें जल्दी यहाँ पर फ्री करवाया आपने, क्योंकि 1.5 घंटा लगता है हमारे यहाँ से घर जाने के लिए। और ये किस्मत का कोई मुकद्दर का साथ मिलता हुआ और यहाँ से मिलेंगे फिर एक बार 4 रन। जी हाँ मुकाबला खुला हो चुका है, लगभग पहले ओवर में मुकाबले को खुला किया। और ये देखना है, स्विच हिट करना चाहते थे, बाल बचे, गेंद बैट एंड पैड से निकलती हुई विकेट कीपर करे तो क्या करें। टीम का स्कोर 4 से आगे बढ़ेगा, 24 पर पहुंचता हुआ। महज 4 रन की आवश्यकता, महज 4 रन, यानी कि ये भी मुकाबला एक तरफा। और ये क्या रॉकेट है, जी हाँ रॉकेट थम चुका है दोस्तों। इजराइल अमेरिका का युद्ध समाप्त हुआ है, 40 दिन का सफर और वो समाप्त हुआ है। ठंडी सांस ली पूरे देश ने, क्योंकि कभी जब भी व्यवहार होते हैं हमें भी परेशानी होती है। 25 टीम का स्कोर और इसी के साथ ये बड़ा हिट। क्या मुकाबला खुला या फिर नहीं? जी हाँ खुला क्या मुकाबले को, और यहां से मिलेगी ये शानदार जीत। बधाई हो आपको गोरसे टीम। आइए टॉस के लिए अगला मुकाबला खेला जाएगा, एक बड़ा मुकाबला भावाले बनाम गोरसे के बीच में टॉस किया जाएगा। 4 का मुकाबला होगा। हार्ड लक टीम, हार्ड लक, अच्छा प्रदर्शन किया अब तक इस श्रृंखला में, लेकिन अंतिम चरण में रन नहीं बने। 27 के ऊपर पारी सिमटी और 28 का लक्ष्य का पीछा किया, बहुत ही शानदार शौक के साथ इस मुकाबले को अंजाम दिया और जीत के दावेदार बने गोरसे टीम। जीत की बधाई। मेघराज केने होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। जी हाँ 17 की धुआंधार पारी आई है मंच के ऊपर। तो दोस्तों कल हम आपसे रूबरू करना चाहेंगे, फिलहाल तो हमें दीजिए इजाजत, हम आपसे इजाजत चाहेंगे। जय हिंद जय महाराष्ट्र,
शुभरात्री.